कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. शिवाजीनगर भागात दिवसाढवळ्या थार वाहन प्रकरणात असलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या गाडीवर आज वाहतूक नियंत्रकांकडून कडक समज देत कारवाई करण्यात आली. अशा प्रकारच्या वाहनांकडून जर एखादा गुन्हा घडला तर पोलिसांना गुन्हेगार कसा सापडणार? सध्या पुणे शहरात गुन्हेगारी वाढली असून देशात 5वा नंबर लागत असून असल्या प्रकाराला आळा बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक धोरण आखले आहे. तरी बेकायदेशीरपणे वाहने चालवणाऱ्यांनी आता कायद्यात राहून वाहनाचा वापर करावा, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार. पुण्यामध्ये जे प्रेसवाले आहेत त्यांनी या गाड्या फक्त बघण्यापेक्षा प्रेसवाल्यांनी पण जे आपण 17-18 वर्षाच्या मुलांना जे आपण दारू वगैरे विकतोय बरं, पुण्यातले लोक क्लबिंगवाली किंवा जे बारवाले त्यांच्याकडे थोडं लक्ष द्या. किंवा असा व्हिडिओ तुम्ही कसा उभा राहिला काढत तुम्ही चांगलं काम करताय, तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. फक्त तुमच्यासारख्या लोकांनी अजून प्रेसवाले लोकांनी जे क्लब असतात किंवा दारूची दुकान असतात त्या जागी उभं राहायचं की बाबा पोरं विद्यार्थी शिकायला आले बरोबर की नाही. तर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या गोष्टी पण चुकीचं आहे किंवा त्या लोकांना दाखवा या गोष्टी चुकीच्या आहेत. त्या चुकून बाबा नंबर प्लेट आमची काढली किंवा त्या मित्राची आमची काढली, हे लय मोठा गुन्हा नाही आहे. तुम्ही त्या गोष्टी रिलेट दाखवलं पाहिजे मीडियावाल्यांनी, त्या तुम्ही दाखवा. लय मोठा नाहीये पण गुन्हा आहे. गुन्हा 100% लय मोठा. कारण जर कधी या गाडीकडून जर कधी ऍक्सिडेंट झाला आणि तुम्ही पळून गेला तर तो आरोपी सापडणार नाहीये. जे 18-19 वर्षाची मुलं असतात दारू पिणारे वगैरे चुकून ती पिली नशेत आणि त्यांच्याकडनं पण मोठा गुन्हा झाला, ऍक्सिडेंट झाला तरी खूप मोठा लॉस आहे आपल्या समाजासाठी. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.